निलवंडे धरणाच्या उजव्या कालव्यांच्या लाभ क्षेत्रातील गावांमध्ये शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ प्रभात फेरी सोमवारी सकाळी काढण्यात आली होती। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अप्पा केसेकर, भाजपचे तालुका प्रमुख काशीनाथ पावसे, शहर प्रमुख राजेंद्र सांगळे, शरद थोरात, अॅडव्होकेट संग्राम जोंधळे, अॅडव्होकेट दिलीप साळगट, संजय फट, दिनेश फटांगरे, अमित चौहान, भाऊसाहेब हसे, रामभाऊ रहाणे, गुलाब भोसले, संदीप रहाणे आदींसह भाजप सेना आणि महायुतीतील समविचारी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते। प्रचार फेरीची सुरुवात हिवरगाव पावसा येथून झाली। निमगाव, टेंभी, देवगाव, कोळवाडे, जाखोरी, पिंपरणे, अंभोरा, डिग्रज, आश्वी, शिबलापूर, मालुंजे, हजारवाडी, पानोडी, उमरी या विविध गावांमध्ये प्रचार फेरी काढत लोखंडेंनी नागरिकांना थेट भेट दिली। याप्रसंगी भाजप सेना आणि महायुतीतील समविचारी पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या भावना आम्ही जाणून घेतल्या। यावेळी भाजप तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे म्हणाले की ही निवडणूक हर हर मोदी घर घर मोदी या जोरावर चालू आहे। शिर्डी मतदारसंघाची जी निवडणूक जी आहे ती खऱ्या अर्थाने हर हर मोदी घर घर मोदी या पद्धतीनं चालू आहे आणि आम्ही जनतेत फिरत असताना या ठिकाणी अतिशय भरपूर अशा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि खासदार सदाशिव लोखंडेच्या मागे भारतीय जनता पार्टीचे सर्व तालुका ग्रामीण सर्व पदाधिकारी निष्ठेनं आणि जोमानं कामाला लागलेले आहेत आणि या शिर्डी मतदारसंघात अतिशय चांगल्या फरकानं या ठिकाणी यावेळी संगमनेर तालुक्यातील प्रश्नांसाठी लोखंडेंच्या मागे उभे राहणं गरजेचं असल्याचं संघर्ष सामाजिक संस्थेचे संग्राम जोंधळे यांनी म्हटलं। सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेले 10 महिने आम्ही तालुक्यामध्ये फिरत आहोत। 84 गावांना व्हिजिट दिली आम्ही। आम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की गेली 30-35 वर्ष या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे। तसंच या तालुक्याला उपजिल्हा रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता आहे। हे प्रश्न सक्षमपणे फक्त लोखंडे साहेबच सोडू शकतात आणि आम्हाला आता फिरत असताना चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि शिवसेनेला या तालुक्यामध्ये मोठा लीड मिळेल याची मला खात्री आहे। तर शिवसेना शहर प्रमुख अमर कतारे म्हणाले की खासदार साहेबांनी निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी निधी आणण्यासाठी जो प्रयत्न केलाय त्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। वातावरण आहे। खासदार साहेबांनी जे निळवंडेसाठी जे काम केलं या भागातल्या बऱ्याचशा गावांना त्या निळवंड्याच्या धरणाचा जो कालव्याचा फायदा झालेला आहे त्यामुळे लोकांचाही प्रतिसाद अतिशय चांगला आहे। त्याचप्रमाणे मोदीजींनी केंद्राच्या माध्यमातून अनेक स्कीमा, अनेक रस्त्याचे कामं, गॅस वाटप असेल आणि केंद्राच्या अनेक योजना सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यामुळे मोदीजींवर आणि खास करून लोखंडे साहेबांवर जनता खुश आहे। त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे संगमनेरमध्ये। शिवसेना युवा सेनेचे अमित चौहान म्हणाले की पाणीदार खासदार म्हणून लोखंडे साहेबांची ओळख असून ते मोठ्या मताने निवडून येण्याची खात्री त्यांनी दिली। पाणीदार खासदार म्हणून अशी लोखंडे साहेबांची ओळख आहे आणि त्यात नरेंद्र मोदींचं जे विकास काम आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर जे कामं केलेलं आहे त्याचा फायदा चांगल्या प्रकारे आपल्या महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे साहेबांना होत आहे। त्यामुळे लोखंडे साहेबच नक्की मोठ्या मताधिक्याने निवडून येणार अशी आम्हा सर्व शिवसैनिकांना, युवा सैनिकांना खात्री आहे। निळवंडे कालवा कृती समितीचे अशोक गोडगे म्हणाले की आम्हाला फक्त खासदार लोखंडे यांनीच मदत केली असून आम्हीही त्यांच्याबरोबर असल्याचं त्यांनी म्हटलं। पण आमच्या गावामध्ये चिंचोली गावामध्ये हे झालं, पाणी परिषद झाली, त्रिसदस्यीय समिती नेमली, निळवंड्याचा जन्म आमच्या गावात झाला। पण आमच्या लोकांना पाणी आतापर्यंत धरण आमच्याकरता झालं, पाण्याचा आम्हाला थेंब नाही आणि पाणी मागतं कोण? प्यायला पाणी कोपरगाव मागत आहे, शिर्डी मागत आहे, आम्हाला प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे। त्याच्याकरता आम्ही शेवट आता सगळं सोडून आणि निळवंडे कृती समिती च्या माध्यमातून आमचा सगळा परिसर लोखंडे साहेबांच्या बरोबर मतदानाला त्यांना मतदान करणार आहे आणि त्यांच्याबरोबर आजही आम्ही फिरून राहिलो प्रचाराकडे। आरपीआयचे कैलास कासार म्हणाले की आठवले साहेबांनी आदेश दिले आहेत त्यामुळे आम्ही लोखंडे साहेबांबरोबरच आहोत। आदेश दिलेला आहे महायुतीचे काम करण्यासाठी, तर आम्ही खासदार साहेबांसंग प्रामाणिकपणे आहेचे आणि साहेबांचं काम चांगलं असल्यामुळं आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या सोबत आहोत आणि आम्ही शिवसेनेचे गुलाब भोसले म्हणाले की प्रत्येक गावातील गणात आम्ही फिरत असून लोखंडेच प्रचंड मताने विजयी होतील याची खात्री त्यांनी दिली। आज या संगमनेर तालुक्यात म्हणजे शिर्डी मतदारसंघातल्या आज संगमनेर तालुक्यात आमचा प्रचाराचा दौरा आहे। संगमनेर तालुक्यात प्रत्येक गावागावामध्ये, गटामध्ये, गणामध्ये आणि गणातल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही या ठिकाणी सकाळपासून फिरत आहोत। परंतु हे सर्व म्हणजे भौगोलिक परिस्थिती या ठिकाणची सर्व पाहता या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे या ठिकाणी आमचे उमेदवार आदरणीय सदाशिव लोखंडे साहेब या ठिकाणी प्रचंड मताने विजय होतील ही या ठिकाणचं आम्हाला सर्व जी भौगोलिक परिस्थिती पाहता सगळं वाटते। कारण का आम्ही सर्व मतदारांशी, सर्व
सर्व गावातील जनतेशी प्रत्येक घरोघरी जाऊन आज आमचा प्रचार चालू आहे. सर्वांचं एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण शिवसेनेच्या या युतीच्या उमेदवाराबाबत या ठिकाणी आहे. निवडणुकीत मतदारसंघात राहण्याचे आणि कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन देणाऱ्या खासदार लोखंडेंचा मुक्काम मुंबई स्थित राहिला. त्यामुळे मतदार देखील त्यांना कधी भेटू शकला नाही. 2019च्या निवडणुकीची पडघम वाजू लागले आणि लोखंडेंच्या उमेदवारीचे संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाल्यानंतर ते पुन्हा कामाला लागले. सुरुवातच त्यांना पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यापासून करावी लागली आहे. ही नाराजी दूर करतानाच त्यांची दमछाक होत असल्याचंही दिसतंय. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर.